चला पुढला प्रश्न पाचवा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रॅमर्स मेथड. पेज नंबर 28 वरचं क्रॅमर्स रूल. काय करायचं, पहिल्यांदा इक्वेशन खाली इक्वेशन लिहून घ्यायचं. व्यवस्थित लक्ष द्या. इक्वेशन आता सोल्युशन मध्ये बाळांनो इक्वेशन 6x - 3y इज इक्वल टू -10. 3x + 5y इज इक्वल टू, आता वजा आहे त्याचं पक्षांतर अधिक, याला x ची व्हॅल्यू म्हणायचं, ही y ची किंमत आणि इथं c ची किंमत. d कंसात x ची किंमत y ची किंमत लिहायची. x ची किंमत किती आली 6 3, y ची किंमत -3 5 बरोबर 2 कंस आणि 2 कंसांच्या मध्ये वजा चिन्ह द्यायचं. 6 गुणिले 5 वजा 3 गुणिले 3 6 पंचे 30 वजा वजांचा गुणाकार अधिक 3 त्रिक 9. लक्ष ठेवा रे 39. आता किंमत कुणाची येणार dx. आता इथला x जर पुढे आला तर इथं c ची किंमत येते आणि y तिथंच थांबतो. y पुढे कधीही येत नाही, x माग कधीही जात नाही. आता c ची किंमत कोणती आहे -10 8. y ची किंमत किती आहे बघा -3 5 किंवा इथं दिलेले -3 5. 2 कंस आणि 2 कंसांच्या मध्ये वजा चिन्ह. ह्या दोघांचा गुणाकार पहिल्या कंसात, ह्या दोघांचा गुणाकार माग -3 8. वजा अधिकचा गुणाकार -10 5 50. वजा वजांचा गुणाकार अधिक 8 त्रिक 24. 50 मधून 24 गेलं -26. ओके. आता किंमत y ची dy. आता y च्या ठिकाणी c ची किंमत येणार आणि इथं x ची किंमत किती आहे 6 3. c ची किंमत -10 8. 2 कंस ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार -10 गुणिले 3 आहे बाळा 8 सक्क 48 वजा, आता वजा वजांचा गुणाकार अधिक येणार 10 त्रिक 30 बरोबर 78. पुढला बाय क्रॅमर्स रूल. x बरोबर dx बाय d. dx किती आलाय बघा -26. d किती आला 39. 13 भाग जाईल 13 दूनी 26 13 त्रिक 39. y बरोबर dy बाय d. dy ची किंमत 78 बाय डी ची किंमत 39 बरोबर 2. 9 दूनी 18 च्याला 1 3 दूनी 6 आणि 1 7 म्हणजे उत्तर किती आलं x is equal to -2/3 and y is equal to 2. -2/3 and 2.
-3/2 and 2. उत्तर व्यवस्थित आलेलं आहे. काळजीपूर्वक लक्ष देऊन लिहून घ्या.